हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. तर हा तिसऱ्या गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि तो मी आज पोस्ट करते. तर इकडे बघा, माझी सर्व कामं आटपली, फरशी वगैरे पुसून झालेली. आरूला स्कूलला सोडायच्या अगोदरच मी पूजा वगैरे मांडून ठेवली होती आणि घरच्या फुलांचा अशी वेणी छान मस्त देवीसाठी बनवलेली. त्यानंतर माझं आवरलं, आरूला स्कूलमधून घेऊन आले आणि तिचं थोडंसं आवरल्यानंतर तिला लगेचच क्लासला पण सोडून आले. तोपर्यंत मी वरण भातासाठी कुकर लावून ठेवलेला, पूजेची मांडणी ते सर्व करून झाली होती आणि बाकीची पण कामं आटपली होती. तर इकडे भात बाजूला काढून ठेवला आणि सपक वरण बनवते मी. जास्त का नाही, जिरे मोहरी आणि ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर याचीच फोडणी देणार आहे. थोडीशी हळद टाकून शिजवलेल्या डाळीमध्ये कोथिंबीर टाकून ती आता फोडणीला देऊन टाकते. वरण बनवलं आणि चवीनुसार मीठ टाकून ठेवलं. त्याला उकळी आली की आता बाजूला काढून ठेवेल. तोपर्यंत इकडे कणिक मळायची आहे, ताटामध्ये मीठ टाकून ठेवलं आणि आज मी बनवणार आहे भजी. त्यासाठी पण बेसन पीठ काढून घेतलं आणि आज गुरुवार असल्यामुळे माझा उपवास आहे. हे पण शाळेतून आल्यावर लवकर जेवतात, त्यामुळे लवकर स्वयंपाक पण बनवायचा होता. आणि इकडे गुळाचा शिरा बनवते मी रव्यापासून. तर तूप घेतलं होतं, तुपामध्ये रवा जो होता तो छान मस्त परतून घेतला, चांगलं तेल सुटेपर्यंत, तेल म्हणजे तूप सुटेपर्यंत. आणि त्यानंतर दूध टाकलं थोडंसं, ते पण थोडंसं आटू दिलं. आणि थोडासा गुळ होता, तो थोडासा मोठा होता, त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच काढून घेतला, कारण तो थोडासा मोठा जरी असला तरी तो विरघळून जाईल. त्यानंतर काजू आणि बदाम त्याच खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतला. तर इकडे बेसन पीठ काढून घेतलेलं, म्हणजे भजी बनवणार आहे. मिरची भजी खूप दिवसातून बनवते आणि मुलं काही जास्त भजी वगैरे खात नाही, त्यांना म्हणजे बटाट्याची वगैरे भजी आवडतात. पण मी आज थोडीशीच बनवणार आहे, त्यामुळे मिरचीचीच बनवणार आहे. तर त्याच्यासाठीचं पण बॅटर मी बनवून ठेवलं. थोडंसं मीठ, सोडा आणि ओवा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर. अशा पद्धतीने मस्त भजी बनवण्यासाठी बॅटर वगैरे बनवून ठेवलं. सध्या माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, कारण खूप सारं म्हणजे पाठीमागे काम पण असतं, खूप धावपळ होते, त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला किंवा तेवढा टाईमच भेटत नाही आहे. जसा टाईम भेटेल तशी मी पोस्ट करते. तर इकडे बाकीचं सगळं आवरून घेतलं, पूजा वगैरे तर मांडून झाली होती. त्यानंतर आता 5-5:30 होत आलेले. तर झाडू वगैरे मारून घेते. ह्या किचन सगळं झाडू वगैरे मारून झालं. त्यानंतर मी माझं आवरलं. मी अगोदर आता पूजा करून घेणार आहे आणि हे आल्यानंतर मग भजी आणि चपात्या तेवढ्या बनवायच्या राहिलेल्या, तर त्या तेवढ्या बनवून घेणार आहे. तर तुळशीसाठी दिवा जो होता तो लावून दिला आणि इकडे बघा मस्त छान अशी पूजा मी मांडून ठेवली होती. त्यानंतर मी पूजा वगैरे करून घेते. इकडे देवीला हळद कुंकू लावून घेतलं, गणपती बाप्पांना पण, आणि जास्वंदाचं फूल पण होतं ते पण वाहिलं. आणि वेणी बनवलेली तर खूप सुंदर झाली होती आणि खूप सारे फुलं येत आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्येच या शेवंतीला फुलं येतात. यामधून पांढरी पण होती, पण मी ते खराब झाल्यामुळे ते काढून टाकलं होतं. पण ही येलो कलरची पण खूप सुंदर आहेत. त्यानंतर आरूला पण हळदी कुंकू लावून घेतलं, मी स्वतः लावलं आणि पूजा करून झाली. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी इकडे कहाणी वाचून घेते. आणि खरं सांगू का, ही कहाणी वाचताना पण खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि ही कहाणी इतकी सुंदर आहे की मस्त एकदम छान वाटतं. त्यानंतर कहाणी वाचून झाली, आरती पण करून झाली. तर यांना लागली होती भूक. तर इकडे मी आता चपाती बनवायला घेतली आणि मिरच्या वगैरे काढून ठेवलेल्या आणि कढईमध्ये पण तेल गरम करून ठेवलं होतं. आणि मुलं पण तिकडं टी व्ही बघत बसली होती हॉलमध्ये. दादा क्लासला गेलेला. तर इकडे फटाफट चपात्या बनवते. आणि आजचा व्लॉग जो आहे तो खूप शॉर्ट आहे, डिटेलमध्ये पण मी बनवलेला नाही, कारण जसं जमेल तसं मी शूट घेते. तर इकडे 1-2 भजी मी सोडून बघितली आणि मला थोडासा सोडा त्याच्यामध्ये कमी वाटला, त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं ॲड करणार आहे, कारण जास्त पण सोडा टाकल्यानंतर खूप तेलकट भजी होतात. पण मी अगोदर बॅटर बनवून ठेवल्यामुळे एकदम किंचितसा सोडा टाकला होता, कारण ते नंतर फसफसल्यासारखं होतं. पण तसंही मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. तर इकडे चपात्या पण बनवणं सुरू आहे आणि इकडे भजी पण तळणं चालू आहे. हे इकडे खाली तोपर्यंत चिवडा वगैरे खात बसलेले. तसंही सकाळची भाजी पण होती सुकी बनवलेली. तर इकडे चपात्या बनवत माझं व्हिडिओ शूट करणं बी चालू होतं, यांना जेवायला वाढणं पण चालू होतं. देवीसाठी मी अगोदरच इकडे बाजूला ताट काढून ठेवलेलं, भजी पण 1-2 काढून ठेवलेली, शिरा पण काढून ठेवलेला, सगळं बाजूला काढून ठेवलं. त्यानंतर यांना जेवायला वाढलं होतं. इकडे बघा भजी जी आहे ती
म्हणजे फक्त मिरचीची बनवते, कांदा वगैरे दुसरं काहीच ॲड केलेलं नाही. तर आज सकाळपासून म्हणजे आज गुरुवार होता, तर मी मिनी ब्लॉग पण बनवलेला सकाळचा, तो काही मी याच्यावरती पोस्ट केलेला आहे. आणि त्यानंतर दुपारपासून जे शूट होतं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर इकडे भजी बनवून घेते. तर गुरुवारी खूप सारी धावपळ होते, कारण सकाळी लवकर उठल्यामुळे मी स्वामींचे अध्याय वगैरे वाचून घेतलेले आणि एवढं सगळं होऊनही मला अक्षरशः जरासा कंटाळा आला नव्हता आणि भूक तर चक्क लागलेलीच नव्हती, कारण मी दुपारी एक केळी खाल्ली होती, त्यामुळे तर भूक लागलेलीच नव्हती. तर फटाफट भजी बनवून घेते आणि थोडासा सोडा ॲड केल्यामुळे खूप छान मस्त त्यानंतर भजी बनली. आणि चपात्या पण थोड्याशा बाकी होत्या, कारण मुलांना पण जास्त भूक नव्हती. त्यांनी म्हणजे आरो क्लासवरून आल्यावर थोडंसं खाल्लं होतं तिने. आणि तसंही वरण भातच खातात मुलं. आणि ध्रुवने दूध पिलं होतं, त्यामुळे त्याने पण सध्या काहीच खाल्लं नाही. त्याला थोडंसं तो भज्यांचा चुरा असतो तो दिलेला, तर त्याने तो खाल्लेला. नंतर थोडासा सोडा ॲड केल्यामुळे खूप छान मस्त अशी भजी झालेली. तर आता फक्त एक बॅच राहिलेली भज्यांची, तर ती काढून घेते आणि राहिलेला स्वयंपाक म्हणजे फक्त चपात्या बनवायच्या होत्या. एक 3-4 चपात्या बनवल्या की फिनिश, कारण सकाळची पण 1-2 शिल्लक होती. तर इकडे भजी बनवून झाली, यांचं जेवण पण झालं, देवीला नैवेद्य दाखवलं. हे ताट मी अगोदरच काढून ठेवलेलं. तर इकडे आरू जी आहे ती हॉलमध्ये टी व्ही बघत जेवण करत बसलेली. त्यानंतर मी जेवण केलं, सर्व आवरलं, भांडे वगैरे घासून सगळं काम आटपलं. तर आजचा असा व्लॉग होता. कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा.